झी 24 तास एक पाऊल पुढे। आता नाशिककरांच्या आजच्या रेल्वे बजेटकडून काय अपेक्षा आहेत त्यावर एक नजर। भुसावळ जंक्शनच्या अखत्यारीत येणारं नाशिक स्टेशन दररोज इथून मुंबई पुण्यासह देशाच्या विविध भागात सर्वाधिक प्रवासी प्रवास करतात। तरीही इथं सुविधा उपलब्ध नाहीत। केवळ 3च प्लॅटफॉर्म, त्यातील 2 फक्त कामाचे। नाशिक ते मुंबई असे जाण्यासाठी एकमेव पंचवटी एक्सप्रेस व्यतिरिक्त दुसरी ट्रेनच नाही। अर्थसंकल्पात अनेक ट्रेनच्या घोषणा झाल्या, मात्र नंतर त्या सर्व पळवण्यात आल्या, तर कधी निधी अभावी पूर्ण झाल्या नाहीत। नाशिक पुणे रेल्वे मार्गही त्यातलाच। सर्वेक्षण आणि घोषणांचा पाऊस झाला, मात्र आजही पुण्याला रेल्वे मार्गाने जायचं असेल तर कल्याणहून वा मनमाडला वळसा घालून प्रदक्षिणा घालावी लागते। आता जी गाडी आम्ही नाशिककर चालू करतो, उदाहरणार्थ ही आपली मनमाड मनमाड पुणे, ही प्रथम नाशिक पुणे होती, त्यानंतर मनमाड पुणे केली आणि आता भुसावळ पुणे केलेली आहे। म्हणजे एक प्रकारचा नाशिककरांना अन्यायच आहे। तर माझं एक मत असं आहे की नाशिक करता अशी एक विशेष गाडी त्यांनी द्यावी। खरं म्हणजे प्रवासी वेळेवरती जाणं हा राष्ट्राचा फायदा आहे आणि राष्ट्राचा वाचणारा प्रत्येक माणसाचा एक तास हा म्हणजे सगळ्या राष्ट्राच्या गंगाजळीमध्ये जे काही भर घालणारा आहे, तो विचार रेल्वे मंत्र्याने का करू नये। आणि नाशिक उपेक्षेने सतत उपेक्षे गेलेलं आहे। नाशिकला सापत्न वागणूक देणाऱ्या मध्य रेल्वे विरोधात उपोषणं झाली, जनहित याचिका दाखल झाल्या, न्यायालयानं आदेश दिला, मात्र तरीही रेल्वे प्रशासन ढिम्म ते ढिम्मच। कांदा वाहतुकीतही रेल्वेला नाशिककडून सर्वाधिक उत्पन्न मिळतं, मात्र तरीही वॅगनसाठी भांडावं लागतं। नाशिक रोडचं मॉडेल स्टेशन झालं तरीही ते केवळ देखाव्यापुरतं। सुरक्षा यंत्रणा आहे तीही कोपऱ्यात पडूनच। पार्किंगलाही नाशिककरांसाठी मोकळी जागा ठेवलेली नाही। खासदार दिल्लीत भांडतायत, आता त्यांचा काळही संपत आला, मात्र तरीही यश मिळत नसल्यानं तेही प्रयत्नांपलीकडे काहीही करू शकत नाहीयेत। केंद्राच्या त्या बजेटमध्ये जे आहे नाशिक पुणे रेल्वे लाईन हे प्लॅनिंग कमिशनला पाठवण्यात आलेलं आहे असं सांगण्यात आलं आणि त्याच्यानंतर आता ह्या वर्षभरात मी प्लॅनिंग कमिशनकडे पाठपुरावा करून जवळजवळ आता ह्या बजेटमध्ये आपल्याला सर्वांना नाशिककरांनी अपेक्षा धरायला पाहिजे। सुवर्ण त्रिकोणात नाशिकला अनन्यसाधारण महत्व असल्यानं मध्य रेल्वेनं आता तरी या शहराकडे गांभीर्यानं पाहावं अशी मागणी होती आहे। अन्यथा नाशिकमधील काही संघटना आता ग्राहक न्यायालयात जाण्याची तयारी करतायत। झी 24 ताससाठी योगेश खरे, नाशिक। झी 24 तास एक पाऊल पुढे।